मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 5. आता पुढे. वैभवची आई म्हणाली त्याला बीपीच्या गोळ्या पण आणायला सांगायच्या होत्या. आई त्याला फोन करायला बाहेर गेल्या. पारवीकडे त्याचा नंबर नाही. कधी नंबर घ्यायचा वेळ आलीच नाही तर कुठून येणार होता तिच्याकडे नंबर. त्याच्याकडे तिचा नंबर होता पण त्याने कधी तिला मेसेज किंवा फोनही केला नव्हता. थोड्या वेळाने स्वयंपाक झाला तसे पारवी रिया आणि सिंधू सोबत बाहेर अंगणात गप्पा मारत बसल्या. कारण सोनल सोबत बसायला त्यांना कुणाला इंटरेस्ट नव्हता. अंगणात मस्त वारा सुटला होता. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. नवीन आलेले मूवीज आणि गाण्याबद्दल त्या बोलत होत्या. त्या तिघी अंगणात बसलेल्या असताना वैभव बाईकवर आला. त्याने पारवीला पाहत बाईकचा हॉर्न दिला. तसे तिने वळून पाहिले. तो हेल्मेट काढत तिच्याशी हसला. तिने ॲटिट्यूडमध्ये एक भुवई उंचवत नाक उडवले. ते पाहून तो पण ॲटिट्यूड दाखवत घरात निघून गेला. तो फ्रेश झाला तसे जेवणाची पंगत बसली. जेवणे आटपली तेव्हा पारवी बेडरूममध्ये जायचं टाळू लागली. किचनमध्ये सकाळच्या भाजीची तयारी करू लागली. वैभव मनाशी विचार करत होता, अजून कशी येत नाहीये ही. आज तर चांगलेच घाबरवतो हिला. पुन्हा माझी खोडी करणार नाही. तो किचनमध्ये ढोकावू लागला. तिथे पारवी सकाळसाठी कडधान्ये भिजू ठेवत होती. तो तिथे येत तिच्या कानाशी जात हळूच म्हणाला, ग्लासभर दूध घेऊन खोलीत ये लवकर. कोण? मी? पारवी मागे वळून पाहत. नाही तर कोण? तूच माझी धर्मपत्नी आहेस ना? वैभव तिच्या खांद्यावर हात ठेवत मिशीवरून हात फिरवत म्हणाला. पारवी त्याच्या खांद्यावरचा हात बाजूला करत म्हणाली, इशू जरा हळू बोला ना. आणि हो बायकोबाई लवकर या, मी वाट पाहतोय, असे म्हणत तो हसत गेला. बायकोबाई? शी, मी नाही बाई बी. याला तर मी बघतेच. अरे मी काय घाबरते का तुला? धर्मपत्नी म्हणे. अरे मी तर धर्मेंद्र आहे. चुन चुन के बदला लुंगी. स्वतःशी म्हणत तिने ग्लासमध्ये दूध ओतले आणि त्यात जायफळ पावडर मिक्स केली आणि ती ग्लास हातात घेऊन खोलीत गेली. तसा तो दरवाजाजवळ उभा होता. त्याने पटकन दार लावले. तिने वळून पाहिले. हा काय पानसटपणा आहे. दार का लावले? पारवी म्हणाली. ते मी असेच, कडी लागते का ते चेक करत होतो. कसे आहे ना, आता मी सिंगल नाही आहे ना, असे म्हणत तो हाताची घडी करत जवळ येत उभा राहिला. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? ती दुधाचा ग्लास टेबलवर ठेवत. काही नाही, पण आत्ता थोडी ना तुला बाहेर जायचं आहे. मग दार लावले तर काय फरक पडतो? आणि जायचं म्हटले तरी मी थोडीच तुला जाऊ देणार आहे. इशू तुमचं आपले काहीतरीच. पारवी चेहरा लपवत लाजत म्हणाली. हे काय होते? वैभव शंकेने. लाजली ना मी. पारवी एक बोट दातात धरत. आईला खरंच लाजली की काय? तो विचार करू लागला. मी तुमची धर्मपत्नी आहे ना, तुम्ही म्हणाल तसे. हे घ्या दूध, पण एका पटक्यात संपवायचे हा. मला जास्त वाट पाहायला लावू नका. पारवी त्याच्या हातात ग्लास देत. तो कधी तिच्याकडे तर कधी त्या ग्लासकडे पाहत होता. ही लगेच कशी तयार झाली? दुधात काहीतरी टाकले तर नाही ना हिने? तो वास घेऊन पाहू लागला. तू दुधात काहीतरी टाकले आहे का? वैभव म्हणाला. नाही, तुम्हाला काही पाहिजे होते का? बोरमिटा कॉम्प्लेन वगैरे? पारवी चेष्टेने म्हणाले. मी काय लहान नाहीये. आणि तसे पण मी हे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आणायला सांगितले होते. त्यामुळे तूच पी आधी. वैभव तिच्या तोंडाला लावत. मला नको. पारवी तोंड पुसत. अगं घे थोडे, तू थोडे पी आणि मी थोडे पिईन, असे म्हणत त्यांनी तिला प्यायला लावले आणि उरलेले तो प्यायला. तो ग्लास ठेवत तिच्या दिशेने वळला. तसे ती मनाशीच, आता हा झोपेल की नाही. चल, तू म्हटले होते ना वाट पाहायला लावू नको. ये बघू आता. तो तिला मिठी मारणार. तीच ती खाली वाकली आणि जाऊ लागली. त्याने तिचा हात पकडला. आता का पळतेस? त्याने तिला जवळ ओढले. तशी ती शहारली. तो जवळ जवळ येऊ लागला तसे ती त्याला थांबवत म्हणाली,
ते मी सिलेंडर रेग्युलेटर बंद केले आहे का नाही नीट पाहून येते. पारवी हात सोडवत. ते मी पाहीन नंतर, पण आत्ता तू कुठे जायचं नाही. वैभव त्याच्या शर्टची बटणं ओपन करत म्हणाला. तो तिला गोल गोल फिरवत तिला मिठीत घेऊ लागला. ती त्याची मिठी सोडवत होती. तो मुद्दाम तिला पिटत होता. त्याने तिचे पदर खेचले तसे ती त्याला दूर करत म्हटली, आ दूर हो. तिचे दोन्ही हात कानावर होते आणि तिकडून दार वाजू लागले. आता यावेळी कोण आले असेल. तो दाराकडे पाहत होता की आवाज आला. अरे पिंट्या, दार उघड. तिकडून येणारा आवाज आजीचा होता. तो आवाज ऐकून वैभव घाबरला. बाप रे, आजी आली वाटतं. आता माझे काही खरं नाही. पिंट्या 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 कोण? पारवी विचार करत वैभवकडे पाहू लागली. तो खाली मान घालत, मीच, पण मला नाही हा कोण बोलवत त्या नावाने, फक्त आजीच बोलवते अजून. वैभव ओशाळवाना होत म्हणाला. तशी पारवी तोंड दाबून हसू लागली. पिंट्या, हा, जा पिंट्या, दार उघड. ती हसत म्हणाली. ए चुप, तू जा, दार उघड, मी झोपतो. वैभव चिडत पारवीला म्हणाला. वैभवची आजी म्हणजे चाची चारमोबीस, गब्बर सिंग, मोगंबा, शिवगामी देवी प्लस देवसेना यांची कॉपी पेस्ट होती. घरातच काय तर अख्ख्या गावात सगळे तिला घाबरायचे. एक नंबर भांडखोर बाई म्हणून फेमस होती. फक्त वैभवचे लाड करत होती. पण जर तिला काही खटकले की मग त्या माणसाला चांगला जीव घेणार ती, मग तो कुणीही असो. मी नाही, तुम्ही दार उघडा. पारवी हाताची घडी करून म्हणाली. अगं जा ना प्लीज. वैभव तिला रिक्वेस्ट करत होता. मी का जाऊ? मी का पिंट्या आहे का? आणि दार उघडून त्यांनी काही विचारले तर मी काय सांगू त्यांना? पारवी भाव खात होती. तसे तो डोक्याला हात मारत शर्टाची बटणे लावत गेला आणि दार उघडू लागला. बाहेर आजी कमरेवर हात ठेवून सियाडीसारखी उभी होती. तो काही नाही झाले असे दाखवत हसला. काय रे, काय झाले? दार उघडायला एवढा उशीर का केला? मी इथून जात होती तर मला आवाज आला वरडण्याचा. पारवी कुठे आहे? आजी खोलीत ढोकावून पाहू लागल्या. कुठे काय? काही नाही आजी, बाहेरून आवाज आला असेल. आम्ही झोपलो होतो. वैभव खोटं हसत. नाही नाही, माझा आवाज होता तो, मीच वरडली. पारवी तिकडून म्हणाली. पारवी तिकडून त्यांनी पारवीकडे पाहिले तर पारवी रोकडे तोंड करून उभी होती. का, काय झाले पोरी? आजी आत येत. ती ते जुरळ बघून घाबरली. वैभव पटकन म्हणाला. नाही आजी, हे मला त्रास देत होते. मी नको म्हणत होती तरी त्यांनी माझा अंगावर हात टाकला. त्यांच्या गळ्यात पडत रडण्याची ऍक्टिंग करत होती. नाही, मी हात नाही टाकला, म्हणजे लावला. वैभवची बोब वळली होती. काय, एवढी याची हिम्मत? असे म्हणत आजी त्याच्याकडे वळल्या. नाही आजी, मी तसे काही करणार नव्हतो. वैभव बिग्गी बिल्लू झाला होता. मग पोरगी का रडते? नक्की तूच काय तर आगाऊपणा केला असशील आणि वर खोटं पण बोलतोय. लाज नाही वाटत? होय रे नालायक, मेल्या मोडद्या, वसाड तोंड्या, तुला काही लाजबीज आहे की नाही? हा रे, हेच शिकवले आहे का मी तुला? आजी त्याच्या हातावर फटके देत त्याचा कान पिळत होती. आजी, कान सोडा ना, मी काही नाही केलं. वैभव कान सोडवत म्हणाला. पारवी तिकडे तोंड दाबून हसत होती. पोरगी नाही म्हटली म्हणून असे करणार आहे हो तू? अरे आत्ताच लगीन झालं आहे, एवढा पण धीर नाही होय तुला? बिन लाजा. आधी तर म्हणायचं संन्यास घ्यायला निघला होतास ना, मग आत्ता काय गुडघ्याला बासिंग बांधून राहिला आहेस? आजीने त्याच्या हाताला फटके देऊन सुजवला होता. अगं आजी, ऐकून तर घे, मी खरंच काही नव्हतो करणार. मी गंमत करत होतो तिची. वैभव आजीला समजावत. नाही आजी, हा खोटं बोलतोय. पारवी आजीला अजून भटकवत होती आणि वैभवची मज्जा घेत होती. ए तू गप ना. वैभव तिच्यावर वरडला तर ती अजून रडण्याचं नाटक करू लागली. चल निघ, पोरीला अजिबात हात लावायचं नाही. तू बाहेर जाऊन झोप जा. आजी त्याला बाहेर काढत म्हणाली. काय?
बाहेर कुठे? वैभव हात चोळत. अंगणात, पडवीत, हॉलमध्ये, कुठेही झोप, पण इथे नको. आजी रागाने. अगं पण सगळे काय बोलतील? वैभव म्हणाला, काय नाही बोलणार. माझे नाव सांग त्यांना. जा आता. आजीच्या पुढे कुणाचं काय चालणार? तो त्याची चादर घेत पारवीला पाहत, पारवी की बच्ची, बघतोय तुला नंतर. एक दिवस बरोबर माझ्या तावडीत सापडशील, असा लूक देऊन निघून गेला. तिने पण त्याला आजीच्या मागे उभी राहत जीभ दाखवली. वैभव हॉलमध्ये झोपायला गेला तर तिथे बाबा घोरत होते. त्या आवाजात झोप लागणार नव्हती, त्यामुळे तो अंगणात असलेल्या कॉटवर जाऊन झोपला. बाहेर थोडा गारवा होता. त्याच्या घराला कोठ्यांचा कुंपण होते आणि घरच्या आजूबाजूला भरपूर जागा होती. कुंपण शेजारी लहान लहान कुरटी फुलं झाडे आणि शेवंता, चमेली आणि एका बाजूला तर रातराणीचे झाड होते. त्याला रात्री फुलायची. त्याचा सुगंध बाहेर दरवळत होता. तो खॉटवर झोपून आकाशात पडलेले चांदणे पाहत होता. तिच्या आठवणीने जीव जात होता. जेव्हा ती दूर होती तेव्हा तिच्या आठवणीने जगणे त्याला सोपे वाटत होते, पण आता तिचे असे जवळ असूनही जवळ नसणे त्याला सतावत होते. हृदयात खोलवर खुपत होते. स्वतःला किती सावरायचे. प्रेम असूनही ते लपवायचे. तुझ्यातच दिवस रात्र हरवावे, पण समोर तू असशील की टाळायचे. तो आभाळाच्या कागदावर डोळ्यांनीच त्याचं प्रेम भावना लिहत होता. कसं सांगू मी तिला, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर. जेव्हापासून प्रेम काय असते समजायला लागले, तिथून प्रेम ही तूच आणि प्रेमाचा अर्थ ही तूच होती. एक क्षण ही मनाला असे कधी वाटले नाही की तुझ्यावर प्रेम करणे सोडून द्यावे. तू अशी अचानक आयुष्यात येशील असे कधी स्वप्नातही पाहिले नव्हते मी. अनिकेत सोबत तुला पाहताना किती जुरायचो मी, पण तुला कधी माझे प्रेम कळलेच नाही. आज तू माझ्यासोबत माझे प्रेम म्हणून नाही तर माझे नशीब म्हणून आहेस आणि हेच सहन होत नाही मला. तुझं प्रेम हवं आहे मला, तेही मनापासून. तू मला स्वीकारणार असतील तरच. तो पडून होता. तिथे सोनल आली आणि त्याच्या शेजारी बसली. तो तिला पाहून उठून बसला. सोनल, तू एवढ्या रात्री इथे काय करते? तेच तुला विचारायचं आली आहे. तू इथे काय करत आहेस? तुझे तर आत्ताच नवीन लग्न झाले आहे ना? हसत म्हणाली. ते मी सहज, मला वाटले म्हणून. वैभव खाली पाहत केसांवर हात फिरवत म्हणाला, मला माहित आहे वैभव, तू या लग्नाने खुश नाहीये. तिच्या घरच्यांनी इमोशनल ब्लॅकमेल करून तिचं तुझ्याशी लग्न लावले आहे. ती तुझ्याशी नीट वागतही नाहीये. मग का तू सर्व सहन करत आहेस? सोनल बोलतच होती की वैभव म्हणाला, सोनल, हे मी अजिबात मनाविरुद्ध केलं नाही. पारवीवर माझे पूर्वीपासून प्रेम होते. मी जेव्हा तिला शोभाताईच्या लग्नात पहिल्यांदा पाहिली होती तेव्हापासून ती माझ्या मनात बसली होती. वैभव हसत म्हणाला, काय? पण तू कधी म्हणाला नाही? सोनल चकित होऊन. हो, मी कधी कुणाला सांगितले नाही, कारण मला वाटत होते की ती मोठ्या घरातील आहे आणि दिसायलाही इतकी सुंदर. मग ती मला हो बोलेल म्हणून मी तिला कधी विचारले नाही. वैभव, पण माझे काय? माझ्या मनाचं का तू विचार केला नाहीस? मी तुझ्यासाठी किती स्थळे नकारली. वाटले कधीतरी तू माझा विचार करशील, पण नाही. तू एक असे नाते स्वीकारले जे किती दिवस टिकेल त्याची गॅरंटी तुला स्वतःलाही नाही. सोनल त्याच्याशी जवळीक करत म्हणाली. तसा तो पण चिडला. सोनल प्लीज, मी यापूर्वीच तुला क्लिअर केलं होतं. तू माझा विचार सोडून दे आणि ॲज अ फ्रेंड म्हणून राहू आपण. प्लीज, आता तू विचार सोडून दे. आता माझे लग्न पण झाले आहे. पारवीला कळले तर उगाच वाद होईल. वैभव उठून उभा राहत तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, तुला किती काळजी लागले आहे ना, पण तिला आहे का तुझी काळजी? ती इथे जास्त दिवस नाही टिकणार वैभव, मी सांगते ना. एक दिवस कंटाळून निघून जाईल ती इथून. नाही जमणार तिला हे गावाकडचे आयुष्य जगायला.
तेव्हा तू माझ्याकडेच येशील असे म्हणत ती चिडून निघून गेली. एकीकडे आजी पारवीशी बोलत होती. पारवी पडून ऐकत होती. थोडासा हट्टी आहे आणि रागीट आहे, पण खरं सांगते पोरी, माझा नातू आहे म्हणून नाही, पण पोरगा लाखात एक आहे बघ. लहानपणी जाम वाईट दिवस काढले आहेत पोराने. शाळेला पायी जायला लागायचं तरी कधी कंटाळा नाही केला पोराने. पुस्तके पण वेळेवर नसायची, पण तरी बी अभ्यासात एकदम हुशार. एवढा शिकला, शाळा कॉलेज, पण कधी फालतूगिरी नाही केली पोराने. त्याच्या वागण्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस पोरी. मला माहित आहे तुला त्याला ओळखायला येळ लागेल, पण जेव्हा तुला त्याचं मन कळेल ना, तुला तो तक्रारीला अजिबात जागा देणार नाही बघ. जशी तुला आणले माहेरून तशीच लाडात आणि फुलासारखी ठेवल बघ. आजी बोलतच होत्या. पारवी त्याचं बोलणे ऐकत होती. मनोमन त्याला आठवत होती. आजी झोपल्या, पण तिला काही झोप लागत नव्हती. ती उठून खिडकीपाशी गेली. तिला तो बाहेर अंगणात झोपलेला दिसला. तसे ती हळूच झोपलेल्या माणसांमधून वाट काढत अंगणात गेली. तो त्याच्या विचारात डोळे मिटून झोपी गेला होता की तिने जात हळूच त्याच्या केसांवरून तिचा नाजूक हात फिरवला. तसे तो झोपला होता. तिने त्याच्या अंगावरील चादर नीट केली जाणार तेव्हाच मनाला राहवले नाही. तिने पुन्हा मागे येत त्याच्या कपाळावर तिचे ओठ टेकवले आणि हळूच म्हणाली, गुड नाईट पिंट्या असे म्हणत पटकन तिथून निघून गेली. सकाळी वैभवला जाग आली. ती पक्ष्यांच्या किलबिलाटने आणि कोंबड्यांच्या कुकुडकुने, वाऱ्याची गार झुळूक त्याच्या चेहऱ्यावरून फिरत होती. त्याने हळूच डोळे उघडून पाहिले तर वरती तांबूस पांढरे मोकळे आभाळ पाहून आपण स्पेसमध्ये तर नाही ना असे क्षणभर त्याला वाटले. आणि दुसऱ्या क्षणी तो जागा झाला, कारण त्याच्या लक्षात आले की तो बाहेर झोपला आहे आणि घरात कुणी पाहण्याआधी खोलीत जायला हवे, नाहीतर प्रश्न विचारून हैराण करतील. कसे बसे स्वतःला उठायला सांगत आळस देत असताना मागून आवाज आला, दादा तू इथे काय करतोय? रात्री इथे झोपला होतास का? आवाज श्यामचा होता. सकाळची शाळा होती म्हणून तो बस पकडण्यासाठी शाळेत निघाला होता. ते मी व्यायाम करत होतो. इथे कशाला झोपेन मी? खरंच ना, पण तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तू व्यायाम करतोय. अंगाला चादर घेऊन? हो का? कुणाला वाटण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी मी व्यायाम करत नसतो. माझा व्यायाम वेगळा आहे, चादरासह. समजले का? बरं मी जातो. खूप व्यायाम केला आता, दमलो आहे. तू जा, तुला उशीर होईल असे म्हणत तो घरात गेला. तसा श्याम मनाशीच, हा दादा लग्न झाल्यापासून जरा विचित्र वागतोय. जाऊ दे ना, मला उशीर होतोय, मी जातो. वैभव खोलीत आला असे म्हणत श्याम पळू लागला. वैभव खोलीत आला तर पारवी मस्त झोपली होती. तो तिला पाहत, वा छान, मला बाहेर झोपून किती शांत झोपली आहे. मी ऐकले होते की मुलींना लग्नानंतर सासरवास सहन करावा लागतो. इकडे तर लग्न झाल्यापासून माझ्याच घरी मलाच माहेरवास सहन करावा लागत आहे. त्यात आजीच्या फुक्कडच्या शिव्या खाव्या लागल्या. हिला तर ना मी एक दिवस इतका त्रास देईन की परत माझ्याशी पंगा घेणार नाही, पण तिला त्रास द्यायचा म्हणजे तो त्रास पण मलाच होणार. हे देवा परमेश्वरा, पाहतो ना तू. आता तूच तिला थोडीशी अक्कल दे. तो हात जोडत वर पाहत होता. ती उठून त्याला पाहत होती. याचं काय चाललंय? कुणाला वर पाहून इशारे करतोय? रात्रीच्या प्रकाराने डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला? ती उठून बसली. तसे तो तिच्याकडे पाहत दुसरीकडे पाहू लागला. गुड मॉर्निंग. उठलात तुम्ही? रात्री नीट झोप लागली ना बाहेर? पारवी केस मागे घेत डोळे चोळत म्हणाली. हो, खूप छान झोप लागली. आयुष्यात कधी एवढी छान झोप लागली नव्हती. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, वैभव चेष्टेने म्हणाला. तो त्याच्या टावेल घेऊन अंघोळीला जाऊ लागला. तशी ती त्याला थांबवत खांद्यावर टावेल घेत त्याच्या मागे गेली. अरे थांबा, आधी मला जाऊ द्या अंघोळीला. पारवी केस क्लिपने बांधत म्हणाले. का? आधी मी उठलो आहे तर मीच जाणार. वैभव म्हणाला. अहो पण मला नाश्ता बनवायचा असतो, मला जाऊ द्या ना प्लीज. पारवी पप्पी फेस करत.
मग मला पण कामे असतात, मी काय रिकामा नाही, मी आधी जाणार, तुला जर एवढीच घाई असेल तर माझ्यासोबत येऊ शकतेस, असे म्हणत दारात उभा मुश्किलपणे हसला. तिचा चेहरा लाजून लाल झाला, पण तो लपवत ती रागाने पाहू लागली. नो वे, ती रागाने पाहत, नाही येत का? ठीक आहे, मग वेट कर महास्नान होईपर्यंत, असे म्हणत त्यांनी तिच्या खांद्यावरचा टावेल घेतला. तो माझा टावेल आहे, ती पकडायला प्रयत्न करत होती की त्यांनी त्याचा टावेल तिच्या अंगावर फेकला. तू आजचा दिवस माझा टावेल घे, एवढे बोलून त्याने पटकन दार लावले. मला नको आहे टावेल, मला माझं टावेल द्या. पारवी दार ठोकत, जाग, आज तर मी तुझं टावेल वापरणार. पिंक पिंक. वैभव तिकडून डोकं फिरले आहे का? तुम्ही अजिबात तो वापरायचा नाही. दार उघडा आधी. पारवी दार ठोठावत, सॉरी, आता मी कपडे काढले आहेत, आता तू मला असे पाहू शकत नाही, त्यामुळे तू हट्ट करू नकोस, आणि कुणी तुला असे दाराबाहेर पाहिले तर उगाच गैरसमज होईल, त्यामुळे तू जा, नंतर ये. वैभव तिकडून, मी तुमचे नाव सांगेन आजीला. ती चिडून, जा सांग, तिला माझे नाव माहीत आहे, तिनेच ठेवलं आहे. वैभव तिकडून, हो ना पिंट्या, मस्त नाव आहे पिंट्या. तू असे अजिबात म्हणायचं नाही. अहो म्हणायचं, समजले ना? मी पतिदेव आहे, माहीत नाही का? आमच्या इकडे नवऱ्यांचं नाव घेत नसतात. वैभव तिकडून साबण लावत बोलत होता. अरे गेली की काय ही? पतिदेवा बाहेर या, मग बघते तुमच्याकडे. ती ब्रश करू लागली. वैभव उगाच टाइमपास करत आंघोळ करत होता. पारवीला टाइम व्हावा म्हणून त्याची आंघोळ झाली, पण त्याने कपडे आणले नव्हते. तो टावेलवरच खोलीत आला आणि कपाट उघडून त्याचे कपडे शोधू लागला, तर त्याचे कपडे कपाटात सापडेच ना. सगळीकडे फक्त पारवीचे कपडे दिसत होते. माझे कपडे कुठे गेले? हिने माझ्या कपड्यांचं काय केलं? इतक्यात त्याचा फोन आला आणि तो एमर्जन्सी फोन असल्यामुळे त्याने लगेच रिसीव्ह केला. तो फोनवर बोलून फोन ठेवणार इतक्यात ती हातात चहा घेऊन हजर झाली. पूर्णपणे रेडी दिसत होती. बांधणीची सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केस धुतलेले वर बांधलेले होते. हिने एवढ्या पटकन आंघोळ केली, पण तो तिच्याकडे पाहतच राहिला. पण पारवी तिकडे रियाच्या खोलीत असलेल्या बाथरूम मध्ये केव्हाची आंघोळ करून रेडी झाली होती. पतिदेवा, मी तुमच्यासाठी चहा आणला आहे. ठीक आहे, ठेव तिथे, मी घेतो. असे कपडे कुठे? माझे कपडे कुठे आहेत? कपाटात होते ते. वैभव तिच्याकडे पाहत म्हणाला, पण तिचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हते. ती त्याच्या शरीराचं निरीक्षण करत होती. तो टावेलवरच होता. तिने प्रथमच त्याला असे पाहिले होते. ती त्याला तसे पाहून ब्लश करत होती. हिला काय झाले? तो डोळे बारीक करत पाहू लागला. तिची नजर त्याच्या मादक सावळ्या देहावरून फिरत होती. तो तिच्या उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होता, पण ती मात्र त्याची बॉडी स्कॅन करण्यात बिझी. तिच्या मनात एक विचार सुरू होते. उफ, याने बॉडी कधी बनवली? पहिल्यांदा भेटला होता तेव्हा किती बारीक दिसत होता, आणि आता मेरी तो नजर ही नहीं हट रही है. ए काली काली आंखें, ए बिखरे बिखरे बाल, ए तीखी तीखी नजरे, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल. तिच्या मनात गाणे सुरू होते. हा तर एकदम डायरी मिल्क चॉकलेट सारखा वाटतोय. जिवंत चॉकलेट नाही, बोलणारा चॉकलेट नाही, चिडका आणि भांडखोर चॉकलेट. ती त्याला एकटक निहाळत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून जरूर रिप्लाय करा. तुमच्या रिप्लायची अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला काही हरकत नाही, तर जरूर लाईक करत जा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजेच तुम्हाला रोज ह्याचे पुढील भाग तुम्हाला मिळून जातील.